हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू द सपनाज होमस्कूलिंग यूट्यूब चॅनल. नमस्कार विद्यार्थ्यांनो. अँड एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड जो तुमच्या 10th स्टँडर्डच्या टेक्स्टबुकमधला 1.2 लेसन आहे त्याचा आज वॉर्मिंग अप आपण इथे सोडवणार आहोत. 10th स्टँडर्ड इंग्लिशचा सेकंड लेसन. वॉर्मिंग अप हा तुमच्यासाठी फार महत्त्वाचा आहे कारण याचा उपयोग तुम्हाला रायटिंग स्किलचे क्वेश्चन आन्सर सोडवण्यासाठी किंवा पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन सोडवण्यासाठी फार होतो. त्याच्यामुळे याच्याकडे दुर्लक्ष न करता याच्या प्रश्नांची उत्तरं नीट लिहा, नीट सोडवा. सो सुरुवात करूया वॉर्मिंग अपच्या चिटचॅट या सेक्शनला. चिटचॅट म्हणजे गप्पा मारणे. बेसिकली आपण फक्त गप्पा मारू नाही शकत आहे, म्हणजे गप्पा मारायच्या आहेत पण याची उत्तरं वहीमध्ये लिहिणं पण आवश्यक आहे. तरच तुम्ही पर्सनल रिस्पॉन्स किंवा रायटिंग स्किल चांगला लिहू शकता. बरं, तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा. माझं नाव आहे सपना टीचर. मी पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे येथे राहते. तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघताय मला नक्की सांगा. सो लेट्स स्टार्ट टू सॉल्व दिस वॉर्मिंग अप. फर्स्ट क्वेश्चन इज व्हॉट डू यू सी इन द पिक्चर. आता हे चित्र, या चित्रामध्ये तुम्हाला काय दिसतंय या प्रश्नाचं आपण इथे उत्तर लिहूयात. आय सी अ स्मॉल गर्ल कॅरिंग अ पपी इन अ लार्ज राऊंड टब इन नेक डीप वॉटर ऑफ द रिव्हर. ओके, नदीच्या पात्रामध्ये ती मुलगी डोक्यावरती छोट्याशा पिल्लाला घेऊन चाललेली दिसतीये. सेकंड क्वेश्चन आहे व्हॉट डू यू थिंक द गर्ल इज ट्राइंग टू डू. वाय, तुम्हाला काय वाटते ती मुलगी काय करते. आन्सर आहे द गर्ल आय बिलीव्ह इज ट्राइंग टू रेस्क्यू द पपी फ्रॉम ड्राउनिंग इन द रिव्हर बिकॉज एनी हाव शी वॉन्टेड टू सेव्ह द पपी. कारण बुडणाऱ्या त्या पिल्लाला वाचवण्याचा प्रयत्न ती मुलगी करतीये. थर्ड क्वेश्चन आहे इफ यू वेअर इन द प्लेस ऑफ दॅट गर्ल व्हॉट वुड यू डू. तुम्ही जर त्या मुलीच्या जागी असता तुम्ही काय केलं असता. तर या प्रश्नाचं उत्तर लिहिण्याचं पूर्ण स्वातंत्र्य तुम्हाला आहे. सो उत्तर आहे आय वुड ऑल्सो हॅव ट्राईड टू रेस्क्यू द पपी इफ दॅट वॉज विदिन माय रीच. मला शक्य असेल तर मी त्या पिल्लाला वाचवलं असतं. क्वेश्चन 4 डू यू थिंक शी वॉज सक्सेसफुल इन हर ॲक्शन. तुम्हाला असं वाटतं का की ती यशस्वी झालेली आहे तिच्या कृतीमध्ये. उत्तर आहे येस, द गर्ल हॅज रेस्क्यूड द पपी फ्रॉम ड्राउनिंग इन द रिव्हर. सो आय थिंक शी वॉज सक्सेसफुल इन द सेव्हिंग द पपी. आता इथे एक आणखी चित्र आहे ज्यामध्ये मॅच द अप्रोप्रिएट हेडिंग्स विथ द इमेज. आता 4 चित्र इथे दिसत आहेत आणि 4 हेडिंग्स आहेत. तर आपल्याला हे हेडिंग्स मॅच करायचे. सो पहिलं जे आर लक्झरियस बंगलोसाठी सी पिक्चर आहे. माय फेवरेट पास्ट टाइमसाठी ए पिक्चर आहे. व्हॉट अ कमोशन. कमोशनचा अर्थ आहे गोंधळ, त्यासाठी डी चित्र आहे. एंग्रॉस म्हणजे गुंतून जाणं, एखाद्यामध्ये व्यग्र होणं इन माय बुक, त्यासाठी बी चित्र आहे. सो धन्यवाद विद्यार्थ्यांनो. हा वॉर्मिंग अप सक्सेसफुली आपण सॉल्व्ह केलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कोणता टॉपिक तुम्हाला अवघड वाटतो किंवा कशाचं उत्तर हवंय मला कमेंट करून सांगा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.